नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या YouTube चॅनेलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये कॅलेंडर ट्रिक्स आपण पाहणार आहोत। बघा, यावर सुद्धा भरपूर काही क्वेश्चन्स एक्झामला येतात आणि आपण याच्या अगोदर सुद्धा हा व्हिडिओ घेतलेला आहे। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडीशी वेगळी प्रश्न घेतलेली आहेत। तर बघा, जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या ज्या काही कॅलेंडरच्या बद्दल ज्या काही शंका असतील त्या तुमच्या सर्व क्लिअर होऊन जातील या व्हिडिओतून। बघा, आता आपण आपला पहिला प्रश्न काय आहे बघा। बघा, आपला प्रश्न आहे, आज सोमवार आहे तर 61 दिवसानंतर कोणता वार असेल, हा आपला प्रश्न आहे। तर बघा, जेव्हा आपल्याला असा क्वेश्चन येतो त्यावेळी काय करायचं, आपण जी संख्या दिलेली असते त्या संख्येला फक्त आपल्याला 7 न काय करायचं आहे, भाग द्यायचा आहे। त्या संख्येला आपल्याला फक्त 7 ने भाग द्यायचा आहे। आता इथे 61 आहे, आपण 61 खाली लिहिलं, 61 ला आपल्याला 7 ने फक्त भाग द्यायचा आहे। बघा, 7 चा पाडा आपल्याला 61 येईपर्यंत म्हणायचा आहे किंवा त्याच्या अगोदर जी संख्या असेल ती येईपर्यंत म्हणायचा। 7 8 56, 7 8 56, इथे किती उरले, इथं 5 उरले। बघा, इथं हाताची वजाबाकी होते, इथं 5 उरले, म्हणजेच उत्तर आपलं आलेलं आहे 5। आपल्याला फक्त इथं बाकी महत्वाची असते, जो भागाकार येतो तो आपल्याला महत्वाचा नाही, जी बाकी उरते ती आपल्याला महत्वाची असते। हे जे 5 आहे ते 5 म्हणजे या सोमवार पासून पुढे 5 दिवस आपल्याला फक्त मोजायचं आहे। त्या सोमवार मध्ये ते 5 आपल्याला फक्त ऍड करायचं आहे, म्हणजे सोमवार पासून पुढे 5 दिवस म्हणजेच मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आपण 5 पर्यंत मोजलं, म्हणजेच तो वार कोणता असेल तर शनिवार असेल, आणि हे आपलं उत्तर येणार आहे। बघा, जर आज सोमवार आहे तर 61 दिवसानंतर शनिवार असेल, असे याचं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे। बघा, एका सेकंदामध्ये आपण उत्तर काढलेलं आहे। आणि जेव्हा आपल्याला असे प्रश्न येतात तेव्हा आपण कन्फ्यूज होऊन जातो परीक्षेला की बाबा याचं उत्तर नेमकं काय येणार आहे। पण बघा, एकदम सोप्या ट्रिक्सने आपण बघितलेलं आहे आणि एका सेकंदामध्ये याचं आपण उत्तर काढलेलं आहे। तर असेच आपण वेगवेगळे क्वेश्चन्स या व्हिडिओमधून पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघा, आता आपण दुसरा क्वेश्चन बघूया। बघा, आता आपला क्वेश्चन काय आहे दुसरा, 4 ऑक्टोबर 2018 ला गुरुवार आहे तर 2 फेब्रुवारी 2019 ला कोणता वार असेल। बघा, आता यासारखे प्रश्न आले की आपण खूप कन्फ्यूज होऊन जातो की बाबा हे प्रश्न कसे लिहायचे, बाबा आपल्याला पटकन याचं उत्तर काय कळतच नाही। तर बघा, आता इथं आपल्याला काय विचारलंय, 4 ऑक्टोबर 2018, इथं वर्ष वेगळं आहे आणि इथं सुद्धा वर्ष वेगळं आहे। मग आपल्याला पहिल्यांदा काय करायचं, ऑक्टोबर पासून फेब्रुवारी पर्यंत लिहून घ्यायचं पहिल्यांदा आपल्याला। बघा, ऑक्टोबर, त्यानंतर बघा नोव्हेंबर, नंतर बघा डिसेंबर, त्यानंतर बघा जानेवारी, फेब्रुवारी पर्यंत आपल्याला सांगितलंय, इथं आपण लिहू फेब्रुवारी। बघा, एक सोपं आहे, जर तुम्हाला हे समजलं तर तुम्ही सुद्धा एका सेकंदामध्ये याचं उत्तर काढू शकाल। आता ऑक्टोबरचा आपल्याला दिवस, या सगळ्या महिन्यांचे आपल्याला फक्त दिवस इथे लिहायचे आहेत। आता ऑक्टोबरचे आपल्याला दिवस लिहायचे, पण आपल्याला इथे 4 ऑक्टोबर सांगितलंय, 4 ऑक्टोबर इथं आपल्याला सांगितलेलं आहे। तर ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवस किती असतात, तर ऑक्टोबर महिन्यामध्ये टोटल 31 दिवस असतात। बघा, 31 मधून आपण 4 हे काय करू, आपण मायनस करू, मग इथे किती उरणार आहे, इथे 27 उरणार आहे। इथे लिहायचं आपण 27 लिहायचं। नोव्हेंबर महिन्यामध्ये टोटल 30 दिवस असतात, डिसेंबर मध्ये 31 दिवस असतात, जानेवारी मध्ये 31 दिवस असतात, आणि इथं आपल्याला फेब्रुवारीचं विचारलेलं आहे ते 2 फेब्रुवारी पर्यंत आपल्याला विचारलंय, त्यामुळे इथं फक्त आपण 2 लिहायचं आणि या सगळ्याचे आपण टोटल मारायची। या सगळ्याचे आपल्याला काय करायचे, टोटल मारायचे। 7 8 9 10 11, 11शी 1 हात झाला 1, 3 1 3 3 3 9 10 11 आणि 12, 121। आपलं उत्तर आलेलं आहे 121। आता ह्या 121 ला काय करायचं, आपल्याला 7 ने भागायचं। तर बघा, आता 7 नेच का भागायचं असतं, कारण आपल्या आठवड्याचे दिवस हे 7 असतात, त्यामुळे आपल्याला त्याला 7 ने भागावं लागेल। बघा, आता इथं 7 1 7, 12 7 गेले, इथं 5 उरतं, हा 1 उतरून घेऊ, 7 7 49, आणि जेव्हा आपण याची वजाबाकी करू तेव्हा इथं बाकी 2 उरणार आहे। आपल्याला फक्त बाकी महत्वाची आहे, बाकी 2 उरणार आहे। आणि हे 2 म्हणजेच तुम्हाला आता माहित झालं असेल, हे 2 म्हणजेच काय आहे,
तर गुरुवारपासून फक्त पुढे 2 दिवस आपल्याला मोजायचं आहे. गुरुवारपासून पुढे 2 दिवस, शुक्रवार आणि शनिवार, म्हणजेच याचा सुद्धा वार शनिवार असणार आहे. बघा आपण किती सोप्या पद्धतीने काढलेलं आहे. बघा फक्त तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की बाबा कोणता प्रश्न आल्यावर आपल्याला काय करायचं आहे. आता बघा असा जेव्हा प्रश्न तुम्हाला येतो तेव्हा आपण ऑक्टोबर पासून नोव्हेंबर फेब्रुवारी पर्यंत सगळे महिने लिहून घेतले, त्यांचे दिवस सगळे लिहून घेतले, त्याची टोटल मारली आणि त्याला आपण 7 ने फक्त डिवाइड करायचं आहे. आणि जी बाकी उरते ती फक्त आपल्याला काय करायचं, गुरुवारपासून पुढे 2 दिवस आपल्याला मोजायची आहे. म्हणजेच याचं उत्तर शनिवार असं आलेलं आहे. बघा आता आपण प्रश्न तिसरा बघूया. आता थोडासा वेगळा प्रश्न आपण घेतलेला आहे. 2003 चे कॅलेंडर आहे तशाच प्रकारचे कॅलेंडर कोणत्या वर्षामध्ये असेल. बघा आता 2003 ला जे कॅलेंडर आलेलं आहे सेम तसंच कॅलेंडर कोणत्या वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळेल असा हा प्रश्न आहे. तर बघा जेव्हा आपल्याला असा प्रश्न येतो तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, या 2003 ला आपल्याला 4 ने डिवाइड करायचं. 4 नेच का करायचं डिवाइड, तर बघा आपण जेव्हा लीप वर्ष आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण त्या वर्षाला 4 ने कायम आपल्याला भागायचं असतं. ते लीप वर्ष आहे की नाही हे पाहण्यासाठी. मग आता आपल्याला 2003 हे लीप वर्ष नाहीये, पण आपल्याला 2003 ला काय करायचं आहे, 4 ने आपल्याला भाग द्यायचा आहे. बघा आता तुम्हाला हे माहितीच असेल की कोणत्याही संख्येला म्हणजे कोणतंही वर्ष असेल 2001 पासून आता 2024 पर्यंत कोणतंही वर्ष असेल त्या वर्षामध्ये जर 4 ने त्या संख्येला पूर्ण भाग गेला, त्या संख्येला जर पूर्ण भाग गेला तर ते लीप वर्ष असतं आणि जर 4 ने भाग नाही गेला तर ते लीप वर्ष नसतं. आता या 2003 ला आपल्याला 4 ने भाग द्यायचा आहे. आता बघा 4 ने आपण भाग देऊ, 20 ला पहिला भाग देऊ, 4 पंचे 20, 0 0 इथं पण 0 आहे तर 0 घेऊन आपण, आणि इथं जो 0 आहे तो आपण 0 वर लिहूया. हे जे 0 आहेत ते आपण इथं वर 0 लिहून टाकू आणि हे 3 आहे बाकी ती खाली लिहू आपण, बाकीचे 3 उरले ती खाली लिहू. आता बघा एक ट्रिक लक्षात ठेवायची, तुम्हाला जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न येतोय तेव्हा लक्षात ठेवायचं जेव्हा इथं बाकी 1 उरते, फक्त अशा प्रश्नांना जेव्हा बाकी 1 उरते तेव्हा या वर्षामध्ये +6 करायचं. जेव्हा बाकी 2 उरते तेव्हा +11 करायचं या वर्षामध्ये. जेव्हा बाकी 3 उरते तेव्हा सुद्धा +11 करायचं आणि जेव्हा 0 उरतो तेव्हा +28 करायचं. हे तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा कोणताही प्रश्न येईल तेव्हा इथं जर बाकी 1 उरली तर त्या वर्षामध्ये +6 करायचं, जर बाकी 2 उरली तर +11 करा, जर बाकी 3 उरली तर +11 करा आणि जर बाकी 0 आली तर +28 करा. आता इथं बाकी 3 उरलेले आहे म्हणजे आपल्याला 11 काय करायचंय, 2003 मध्ये आपल्याला 11 प्लस करायचंय. 11 प्लस करायचंय. बघा 3 आणि 1 4, हे 1 0 आणि हे म्हणजे 2014 आपलं उत्तर आलेलं आहे 2014. म्हणजे 2003 सारखं सेम कॅलेंडर 2014 मध्ये आपल्याला बघायला मिळेल. हे याचं उत्तर आहे. 2003 सारखं सेम कॅलेंडर आपल्याला 2014 मध्ये बघायला मिळेल. जेव्हा तुम्हाला असा क्वेश्चन येतो तेव्हा तुम्ही त्या वर्षाला पहिल्यांदा 4 ने डिवाइड करा, 4 ने पूर्ण त्याला भाग द्या, जी बाकी उरते त्या बाकीमध्ये फक्त या संख्या आपल्याला ऍड करायच्या आहेत. तर बघा अशा प्रकारे आपण हाही क्वेश्चन पाहिलेला आहे. आता आपण थोडासा वेगळा क्वेश्चन पाहूया. आता प्रश्न काय आहे आपला, 1 जानेवारी 2007 रोजी सोमवार आहे, तर 1 जानेवारी 2008 ला कोणता वार असेल, हा आपला प्रश्न आहे. तर बघा ते याचं उत्तर येतं, इथं सोमवार आहे 7 ला, तर 8 ला मंगळवार असणार. 8 ला कोणता वार असणार, मंगळवार. याचं उत्तर तुम्हीही सांगू शकाल. कारण प्रत्येक वर्षी कसं असतं की एका दिवसाने वार पुढे जात असतो. आता इथं 2007 आहे, मग हे जे आहे ते लीप वर्ष नाहीये. आपण सहज सांगू शकतो की या संख्येला 4 ने भाग जात नाही, त्यामुळे हे लीप वर्ष नाही. आता इथं मात्र 2008 हे लीप वर्ष आहे, पण हे आपल्याला जानेवारी पर्यंत विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला पुढे आपण गेलेलो नाही, इथं आपल्याला जानेवारी पर्यंतच विचारलेलं आहे. जर इथं पुढचे महिने आले असते, फेब्रुवारी महिना आला असता, तर आपल्याला मग या 2008 ला काय म्हणजे इथं आपल्याला काय करावं लागलं असेल, लीप वर्ष आहे त्यामुळे इथं आपल्याला वेगळी प्रोसेस आहे. तर बघा जेव्हा तुम्हाला असा प्रश्न येतो
जेव्हा तुम्हाला असा प्रश्न येतो की जेव्हा ते लीप वर्ष नसतं तेव्हा काय करायचं, बघा आपले वर्षाचे एकूण दिवस 365 आहेत, त्याला आपल्याला डिवाइड 7 ने करायचं आहे. बघा 7 ने आपण डिवाइड करूया. 7चा पाढा म्हणायचा आपल्याला. 7 5 35 झाले. 0 1 7 दोन्ही 14. बघा इथं बाकी 1 उरते. बाकी इथं 1 उरते म्हणजे एका दिवसाने वार पुढे जातो. जर समजा इथं लीप वर्ष आलं असतं तर दिवस किती झाले असते, 1 दिवस वाढला असता, 366 दिवस झाले असते. त्याला आपण 7 ने भागायचं आहे. 7 5 35, 1 उरला हे 6, 7 दोन्ही 14, इथं बाकी 2 उरते. म्हणजेच 2 दिवसाने वार पुढे जातो. जर लीप वर्ष असेल तर वार 2 दिवसांनी पुढे जातो आणि जर लीप वर्ष नसेल तर फक्त म्हणजे हा सोमवार आहे तर पुढच्या वर्षी या दिवशी नक्कीच मंगळवार असणार आहे. या दिवशी नक्कीच मंगळवार असणार आहे. इथे जर लीप वर्ष असतं तर आपल्याला ही प्रोसेस करावी लागते. जर लीप वर्ष नसेल तर आपण पटकन सांगू शकतो, म्हणजे पटकन आपण पुढचा वार सांगू शकतो. बघा तुम्हाला इथपर्यंत तरी समजलं असेल. आता आपण लास्ट एक एक्झाम्पल बघूया. प्रश्न काय आहे, 28 फेब्रुवारी 2017 रोजी बुधवार असेल तर 28 फेब्रुवारी 2019 ला कोणता वार असेल. तर आता काय करायचं आपल्याला, एकदम सिंपल आहे. 17 पासून काय करायचं आपल्याला, 2017, 2018 आणि 2019. बघा हे तर आपण लिहून घेतलं. आता फक्त हे लीप वर्ष आहे की नाही आपल्याला बघायचं आहे. बघा आता 4च्या पाढ्यामध्ये हे 20 तर येतं, मग 4च्या पाढ्यामध्ये या संख्या येतात का बघायचं आपल्याला. बघा आता 4च्या पाढ्यामध्ये यापैकी कोणतीही संख्या येत नाही. यापैकी कोणतीही संख्या 4च्या पाढ्यामध्ये आपल्याला येत नाही, त्यामुळे हे कोणतंही लीप वर्ष नाही. मग 17ला कोणता वार होता, बुधवार होता. 28 फेब्रुवारी 2017ला कोणता वार होता, बुधवार होता. मग तुम्हाला मी मगाशी सांगितलेलं आहे फक्त एक दिवस वार आपला पुढे जातो. 18ला काय असणार, गुरुवार असणार आणि 2019ला कोणता वार असणार, शुक्रवार असणार. कारण आपला दिवस तोच आहे. इथं पण 28 आहे, इथं पण 28 आहे, फक्त इथं वर्ष आपलं चेंज केलेलं आहे. जर लीप वर्ष नसेल तर फक्त पुढे पुढे आपला एक दिवस फक्त पुढे वार जातो, म्हणजेच आपलं उत्तर येणार आहे शुक्रवार. 28 फेब्रुवारी 2019ला शुक्रवार असणार आहे, हे आपलं उत्तर असणार आहे. बघा एकदम सोप्या पद्धतीने आपण घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ पाहिलेला आहे. बघा ज्या काही तुमच्या शंका असतील तर तुमच्या शंका असतील तर बघा तुमच्या ज्या काही शंका असतील तर त्या सगळ्या क्लिअर होऊन जातील या व्हिडिओतून. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघू शकता. बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.